सरकार स्थापनेवेळी शिंदेंची नाराजी चर्चेत राहिली आणि त्यानंतर आता विस्तारावेळी भुजबळ नाराज झाल्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झालेत आणि धक्कादायक म्हणजे मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून अनेक नेते अधिवेशन सोडून आपापल्या घरी परतल्याचीही चर्चा आहे। पाहूया। अनेक दशकांनंतर प्रचंड बहुमताचा आकडा गाठूनही महायुतीतल्या नेत्यांची रुसव्या फुगव्याची मालिका थांबलेली नाही। आधी सरकार स्थापनेवेळी शिंदेंची नाराजी चर्चेत राहिली। सरकार 9 दिवसांनंतर स्थापन झालं। त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार तब्बल 20 दिवसांनी झाला। त्यात अजून खाते वाटप आणि पालकमंत्री ठरायचं बाकी असतानाच नाराजीराव आत्तापासूनच दबाव तंत्र आणताय। एरवी महाराष्ट्र सरकारमध्ये एकूण 43 मंत्री असतात, ज्यामध्ये 33 जणांना कॅबिनेट आणि 10 जणांना राज्यमंत्री केलं जातं। यावेळी आधीपासूनच शिंदे, फडणवीस, अजितदादा मिळून 3 कॅबिनेट मंत्री होते। शपथविधीवेळी अजून 33 कॅबिनेट मंत्री तर 6 जणांना राज्यमंत्री केलं गेलं। भाजपच्या एकूण 19 मंत्र्यांपैकी 16 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री झाले। शिंदेंच्या एकूण 11 पैकी 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री झाले आणि अजितदादांच्या नेत्यांमध्ये एकूण 9 पैकी 8 कॅबिनेट मंत्री तर 1 राज्यमंत्री झाले। त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पकडून आता 42 मंत्री झालेत, म्हणजे फक्त 1 मंत्रिपद आता शिल्लक राहिलंय। या एका मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी भली मोठी आहे, ज्यामध्ये छगन भुजबळ, तानाजी सावंत, सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, प्रकाश सोळुंके, संजय कुटे, रवी राणा, प्रकाश सुर्वे, दिलीप वळसे पाटील, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राजेंद्र पाटील यड्रावकर, मंगेश कुडाळकर, बालाजी किणीकर अशी भली मोठी यादी मंत्रिपदासाठी इच्छुक दिसते। विकासासाठी जनतेनं सत्ता दिल्याचं म्हणणारे नेते आता मात्र मंत्रिपद नाही मिळालं म्हणून लोकांच्या प्रश्नांसाठी भरवलं जाणारं अधिवेशन सोडून गावी परतल्याची चर्चा आहे। नागपूरला गेलेले छगन भुजबळ मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे अधिवेशन सोडून गावी परतल्यात। तानाजी सावंत हे देखील नागपूर सोडून पुण्याला परतल्यात। मंत्रिपद नाही मिळाल्याच्या चर्चेनंतर प्रकाश सोळुंकेंनी देखील माजलगाव गाठलंय। रवी राणा देखील अधिवेशन सोडून अमरावतीमध्ये परत गेले। प्रकाश सुर्वेंनी देखील आजारपणाचं कारण देत पुन्हा मुंबई गाठली आहे। नरेंद्र भोंडेकर तर राजीनामा देण्याचं म्हणत एका लग्नाचं कारण देत अधिवेशन सोडून भंडाऱ्यात परतल्या। सदाभाऊ खोतांनी लग्नाचं कारण देत नागपूरचं अधिवेशन सोडलंय, तर राजेंद्र पाटील यड्रावकर देखील अधिवेशन सोडून कोल्हापुरात परतले। ह्या अधिवेशनामध्ये सरकारी कामकाज सोडून काही विशेष असं नाही आहे। प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी नाहीत, त्यामुळं तसं रेग्युलर अधिवेशन नाही आहे। हे फक्त पुरवणी मागण्या आणि विधेयकं ह्याच्यासाठी हे अधिवेशन आहे। त्याच्यामुळं काही फार मला तिथं थांबणं काही गरजेचं वाटलं नाही, म्हणून मी आलो। आमचा स्टाफ आहे कॉलेजमध्ये, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आहेत, त्यांचं लग्न होतं। थोडे परिवाराशी जुळलेले असल्यामुळे ज्यांना योगायोग ते गेटवरती ते भेटलेत आणि ते पण विचारत होते मला की जिल्ह्यासाठी पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे, तर म्हणलं आता काय करणार। निश्चितपणे ज्यावेळा शिंदे साहेबांनी वेगळा निर्णय घेतला त्यावेळा त्यांच्याबरोबर असणाऱ्या पहिल्या यादीत जी 12 लोकांची यादी होती, त्या 12 लोकांच्यात माझा समावेश होता। झालं नाही, काही कमतरता आमच्यामध्ये राहिली असेल, त्यामुळं बहुतेक कदाचित सामावून घेतलं नसेल। भाऊ, मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तुम्हाला हनुमानाचा प्रसाद मिळणार का? आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राला अभिमान आहे, गर्व आहे आणि मला असं वाटते आमचा नेता राज्याचा मुख्यमंत्री आहे, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। विशेष म्हणजे गेल्या सरकारमध्ये अर्थमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असणारे खुद्द अजित पवार हे देखील कालपासून नॉट रिचेबल आहेत। मंत्रिमंडळातून आपल्याला डावललं गेलं म्हणून भुजबळ अजित पवारांकडे बोट दाखवतायत। ओबीसी नेत्याला डावललं गेल्याचं म्हणत भुजबळ समर्थक अजित पवारांच्या फोटोला जोडे मारत निषेध करतायत। माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे
सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. मुख्यमंत्र्यांसोबत आपलं चर्चा झाली होती का मंत्रिपदाबद्दल, काय सांगा? नाही, मला मंत्रिपदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं तुमचं नाव आहे. आणि माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा 13 तारखेला रात्री ते 2-2.5 तास माझ्याकडे बसले होते. तेव्हाही ते मला म्हणाले, असा विचार कसा करता, तुमचं नाव 100% आहे. फक्त 15 तारखेला काय झालं माहीत नाही, कोणत्या पेनची शाई होती ते माहिती नाही. आता सध्या माझं कोरं पान आहे, त्या कोऱ्या पानावर पक्ष जे लिहेल ते होईल. आत्ता तर कोरं पान आहे, जनतेने एक पान आमदार म्हणून मग दिलं, आता दुसरं पान संघटनेचं किंवा जबाबदारीचं, हे तर कोरं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.